पद्धतीच्या आम्ही 227 मधल्या 20 जागा काढल्या, बरोबर. आम्ही 227 मध्ये 100-150 जागा नाही काढल्या, याच्यावर चर्चा नाही होणार. आम्ही 20 जागा काढल्या की इथे आमचा प्रेझेन्स स्ट्रॉंग आहे, इथे 2 निवडणुकीमधला आमचा परफॉर्मन्स चांगला आहे, तिथे आमच्याकडे संघटन मजबूत आहे, तिथे आमचे उमेदवार मजबूत आहेत, घरात पोहोचलेले आहेत, तिथे आमची माणसं निवडून येतात एनी हाऊ. त्यामुळे या 20 जागा आम्हाला द्या. त्यातल्याच नेमक्या 2 जागा या काँग्रेसच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी. आता मी त्यांच्यावरती भाष्य नाही करणार, आम्हाला हे सकारात्मक दृष्टीने पुढे न्यायचंय, बरोबर. मला मीडियाला मसाला पुरवायला वेळ नाही लागणार, पण तो मसाला नाही द्यायचा मला. हे सगळं पुढे सकारात्मक दृष्टीने जावं असं आमच्या नेतृत्वाला वाटतं, आमच्या कार्यकर्त्यांना तर आम्हालाही वाटतं. त्या दृष्टीने आम्ही हे सगळं करतोय. म्हणून फक्त आता जसं चेतनजी म्हणाले की आता बॉल हा काँग्रेसच्या कोर्टात आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा. आता ते कसं कन्व्हिन्स करतात आम्हाला, आमच्या त्या 3 लोकांना किंवा आमच्या कमिटी मेंबर्सला, त्याच्यावर काँग्रेस झुलवत ठेवताय का? काँग्रेस तुम्हाला झुलवत ठेवताय का? ज्या पद्धतीने एकीकडे काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत देखील चर्चा डायलॉग सुरू केलाय, तुमच्याकडे ज्या काही जागा गेलेल्या आहेत त्या जागा देखील त्या जागेवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार क्लेम करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते दोघांबरोबर डायलॉग करून झुलवत ठेवत आहे. आता असं आहे की तो काँग्रेसचा कॉल आहे, तो त्यांचा लुकआउट आहे की त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या कुठल्या जागा या कोणासोबत शेअर कराव्यात आणि किती शेअर कराव्यात. त्यामुळे एनसीपी शरद पवार सोबत ते किती जागा देतात, कोणत्या देतात, त्यांच्या वाट्याला आला तो भाग वेगळा, त्यावर मी भाष्य नाही करणार. मात्र आम्ही जी 70 जागांची यादी दिलेली आहे त्यातल्या 50 जागांवरती आपण बसून चर्चा करू, त्यात बदल होऊ शकतो, त्यात आम्ही 1-2 जागा मागे पुढे बदलून घेऊ. पण 20 जागा ज्यात आम्ही बिलकुल नॉन निगेशिएबल म्हणून ज्या गणतो त्यातल्याच नेमक्या 2 जागांवरती काँग्रेसच्या नेत्याचं हे आल्यामुळे, क्लेम आल्यामुळे ही चर्चा थोडीशी थांबली आहे. त्यामुळं आता काँग्रेसला विनंती आहे की ते फार काळ अडवू नये, कारण वेळ फार कमी होता. काँग्रेसवर किती विश्वास ठेवताय? कारण की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यभर म्हणजे वंचित बरोबर जाणार म्हणून सातत्यानं बैठका झाल्या, नांदेडमध्ये तर खासदारांनी बैठका वगैरे घेतल्या, त्याच्यानंतर सुद्धा तिथे काही झालं नाही, वंचित सोबत गेले नाहीत. मग काँग्रेस वंचित काँग्रेसवर भरोसा काय ठेवतो? दुनिया कायम आहे असं म्हणतात हिंदीमध्ये. त्यामुळं आशावादी असणं, आमचे नेतेही आशावादी आहे, आम्ही आशावादी आहोत. त्यामुळं पुन्हा एकदा आशावादाने आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि ते सकारात्मक दृष्टीने समोरून प्रतिसाद येईल अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेसकडून काल ट्विट करण्यात आलं आहे, हे जे तुम्ही बोला की त्यांच्या कोर्टात आता बॉल आहे, काँग्रेसने हेच शब्द वापरले काल ट्विटमध्ये की वंचितच्या कोर्टात आता बॉल आहे. मी त्यांच्या प्रवक्त्यांचं ट्विट बघितलं, त्यांच्या प्रवक्त्यांनी आतापर्यंत मीडियाला ऑफिशियली अनऑफिशियली दिलेल्या सगळ्या बातम्या पाहिल्या, सगळ्यांवरती माझं लक्ष आहे. पण मी तुम्हाला अगदी क्लिस्टर क्लिअर तुम्हाला स्पष्ट सांगतोय की 2 जागा आहेत, त्या 2 जागांवरती काँग्रेसच्या एका बऱ्या नेत्याच्या नातेवाईकांसाठीचा क्लेम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय म्हणजे आम्ही पॉझिटिव्हली बोलतोय. आता काँग्रेसनं त्याचा निर्णय घ्यायचा आणि काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते त्याच्यावरती. शेवटी बोलणीतून बोलचालीतून सगळं मार्ग निघतात, चर्चेतून मार्ग निघतात. त्यामुळे आमच्याकडनं ती चर्चा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हलीच पुढे जाईल. या 2 जागेसंदर्भात बोलणी तुम्ही कधीपासून करताय की आता उरले 3 दिवस आणि एवढ्या दिवसापासून बोलणी चालू आहे? म्हणजे मला तुम्ही जे म्हणतायत ना, मला हेच काँग्रेसला सांगायचं आहे. आमचे कमिटी मेंबर सांगतात की अतिशय आताच वेळ कमी, कारण ज्यांना आपण तिकीट देणार आहोत त्यांनाही तयारीला वेळ मिळाला पाहिजे. बाकी सगळं ग्राउंडला कार्यकर्त्यांची जमवाजमव करणं असेल, कागदपत्र करणं असेल, फॉर्म भरण्यासाठीची तयारी असेल, अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळं आमची अपेक्षा आहे की काँग्रेस आता लवकरात लवकर शिवाय तुमची इतर कोणाशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत का? इतर पर्याय वंचित चाचपडताय का? नाही, त्यावर मी आता या क्षणाला तरी काही भाष्य नाही. म्हणजे काँग्रेसची तुम्ही वाट बघताय का? आमंत्रण कधी तुम्हाला काँग्रेस देते? आमंत्रण असं नाही, आमची बोलणी सुरू आहे, आमची ऑलरेडी बोलणी सुरू आहे. त्यांचे कमिटी मेंबर, आमचे कमिटी मेंबर हे बोलतायत, चर्चा सुरू आहे. फक्त मीडियाला ब्रीफ करतोय की आमची चर्चा आली कुठपर्यंत आणि थांबली कसं. जर तुम्हाला काँग्रेसकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुम्ही 227 जागा लढणार आहात. नाही, जर काँग्रेसकडनं तसा 2 जागांवर रिस्पॉन्स मिळाला किंवा नाही मिळाला त्या जर त्या गोष्टीवर आता या क्षणाला भाष्य करणं मला योग्य वाटत नाहीये. कारण मी पुन्हा सांगतोय की आम्ही अतिशय सकारात्मक दृष्टीनं या प्रक्रियेकडे पाहतोय, अतिशय सकारात्मक दृष्टीनं आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि सकारात्मक निकाल यातून निघावा, सकारात्मक आउटपुट निघावं ही आमची अतिशय तळमळीची भावना आहे आणि त्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून आम्ही अतिशय कळकळीने विनंती करतोय की आम्ही आमच्या त्या 2 कार्यकर्त्यांसाठी, त्यांनी 5-6 वर्ष तिथे म्हणजे ग्राउंडवरती काम केलेलं आहे, तिथे संघटन मान्य केली, लोकांचे प्रश्न सोडवले, त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांची देखील बोलणी सुरू आहे, त्यांच्या येण्याने काही परिणाम होतोय का? कसं आहे, काँग्रेस सोबत मला वाटतं सीपीआय पण आले, डावे पण आलेले आहेत. काँग्रेस सोबत
एनसीपीचंही बोलणं सुरू आहे, आणखी काही छोटे मोठे पक्ष असे येत आहेत. त्यामुळे तो काँग्रेसचा लुकआउट आहे. एकदा त्यांच्या पारड्यात गेलेल्या ज्या काही जागा आहेत 227 मधून 70 वजा करता ज्या उरतील तो त्यांचा निर्णय असणार आहे, तो त्यांनी कुणासोबत शेअर करावा त्या बाबतीत तुम्हाला आमचं चालते काही का आपण राष्ट्रवादी सोबत आलेली? हा म्हणजे आता काँग्रेसने भाजपला सोबत घेतलेलं नाही चालणार आम्हाला. तर तेवढं काही टोकाचं ते करतील असं वाटत नाही या क्षणाला. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला काय लोकसभा असो विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची बी टीम म्हणून काय मिळवलेली आहे त्याच काँग्रेसने. हो. तर काँग्रेस तुम्हाला आता परिपूर्ण 100% साथ देईल का? समजा जर तुमची युती झाली आता हे ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. हा. तुम्ही अतिशय महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आणि ज्या कुठल्या पक्षासोबत वंचितने किंवा आमचं पूर्वीचं भारी बहुजन महासंघाने युती आघाडी केली, अतिशय प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या शब्दावरती आमचा प्रत्येक मतदार हा प्रामाणिकपणे सकाळी जाऊन मतदान टाकून येतो. तो वाट नाही बघत मला गाडी येईल का, कोणी पैसे द्यायला येईल का. वंचितचा मतदार हा कमिटेड आणि विचाराने चालणारा मतदार आहे. तो प्रामाणिकपणे 100% वोट ट्रान्सफर करतो. आमची अपेक्षा तीच आहे युती आघाडीमध्ये की त्याच पद्धतीनं सहकारी पक्षाचं सुद्धा मतदान हे आमच्या उमेदवारांना ट्रान्सफर व्हावं आणि त्यातून दोन्ही पक्षाचे उमेदवार हे चांगल्या बहुमतानं निवडून यावे. यावरती पण चर्चा झाली कारण की तुम्हाला सांगावं लागणार त्यांच्या मुख्य नेत्यांना, कारण की तुम्हाला हे सांगायचं आपण युती करताना वन वे नाही करत. नाही सभा पण होतील ना, सभेत सांगावं लागेल. आपण बोलत होतो तुमच्या वेगळा विचार होता, ते तुम्हाला यावर चर्चा आली का तुमची?